सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील दोन तरुणाचा 1 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 ते 8:30 वाजण्याच्या दरम्यान सेनगाव रिसोड राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे पानकनेर गावात परिसरात शोककळा पसरली आहे। सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार सेनगाव रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मोटरसायकल जाऊन धडकली। हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलस्वार सुजित कैलास बांगर आणि नितीन सुरेश बांगर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर कारवाईसाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले। या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस करतायत। दरम्यान सेनगाव रिसोड राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण आणि नूतनीकरण झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग आणि वाहतुकीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। भरधाव वाहन चालकांना निष्काळजीपणा तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। या मार्गावर वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, आवश्यक ठिकाणी इशारा फलक, रात्रीच्या वेळी परावर्तित चिन्हे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। सुजित कैलास बांगर आणि नितीन सुरेश बांगर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे। दोघेही तरुण होतकरू आणि सर्व परिचित असल्याने त्यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरातील नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। भारत शिंदे, MCN न्यूज, सेनगाव, हिंगोली।